नमस्कार, आप देख रहे हैं अंबा नगरी डिजिटल न्यूज़ यूट्यूब चैनल पर और आज का यह विशेष एपिसोड है। नमस्कार, आपण बघत आहे अंबानगरी डिजिटल न्यूज ऑन यूट्यूब चॅनल। मी भारती खोडसकर। आज आहे विशेष विदर्भरत्न गौरव सोहळा 16वे पर्व दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी, वार रविवार, स्थळ हॉटेल प्राइम पार्क रिसोर्ट अमरावती, वेळ सकाळी 11 वाजता। फ्युचर अर्थ सोशल वेलफेअर मल्टीपर्पज फाउंडेशन अमरावती महाराष्ट्र। आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवर ज्येष्ठ संपादक व संचालक दैनिक प्रतिदिन अखबार व श्री विलासजी मराठे, ज्येष्ठ संपादक व संचालक व दैनिक हिंदुस्तान वृत्तपत्र, श्री सुदर्शन गांग, विश्वस्त भारतीय जैन संघटना व श्री मान्य जुंजर इजुद्दीन सैफी, जुजर कंस्ट्रक्शन, जुजर मॉल, विदर्भातील ख्यातीप्राप्त प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर शरद भारसाकडे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध ॲग्रो पोल्ट्री फार्मिंग व प्रोजेक्ट तज्ञ व कृषी क्षेत्र। प्रमुख उपस्थिती आमदार माननीय श्री रविकुमार राणा, विधानसभा आमदार बडनेरा, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र राज्य। माननीय श्री डॉक्टर अनिलजी बोंडे, राज्यसभा खासदार, माजी कृषी मंत्री, पालकमंत्री, अमरावती निवासी, महाराष्ट्र राज्य, भारत, यांच्या हस्ते आज या 18 नामांकन विदर्भरत्नांना सन्मानित केल्या जाते आणि त्याच दिवशी यांच्या कार्याबद्दल एक बुलेटिन मॅगझिन प्रसारित केल्या गेली। माननीय श्री डॉक्टर अनिलजी बोंडे व माननीय श्री रविकुमार राणा यांच्या हस्ते आमंत्रित करून बुलेटिनचे वितरण करण्यात आले। हा एपिसोड आज आपण प्रस्तुत केला आहे अमरावतीचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री जगदीश बख्तार, श्री किशोर बख्तार, श्री अनिल बख्तार, श्री श्याम बख्तार, श्री मनोज बख्तार, श्री दीपक बख्तार, श्री पवन बख्तार, ह्या सगळे बख्तार बंधू गुणवंत बाबांचे भक्त आहे आणि यांना मिळालेला हा सन्मान गुणवंत बाबाला समर्पित केला आहे। हे म्हणतात आज आम्ही जे काही आहे यांच्या गुणवंत बाबाच्या आशीर्वादामुळे आहे आणि यांचे जे आर्टिकल या बुलेटिन मध्ये लिहिलेले आहे मी तुम्हाला वाचून दाखवते। विदर्भरत्न गौरव सोहळा 16वे पर्व। जय गुणवंता, देव बरोबर करते। श्रद्धेसोबत उद्योजकी यश मिळवणारे बख्तार परिवार यांची यशोगाथा। उद्योजक श्री जगदीश बख्तार, श्री किशोर बख्तार, श्री अनिल बख्तार, श्री श्याम बख्तार, श्री मनोज बख्तार, श्री दीपक बख्तार, श्री पवन बख्तार। स्वतःच्या पायावर जग उभं करता येऊ शकतं, मेहनतीने ते फुलवता देखील येतं, परंतु ते मिळालेलं यश तसंच आबादी टिकून ठेवायचं असेल तर त्याला तशाच कर्माची जोड लागते, गुरूंचा आशीर्वाद लागतो, गुरुकृपा असावी लागते। अनेकांना अनेक गोष्टींमधून दैवाचे अनुभव घडत असतात, कुणी ते मानत तर कुणी नाही। हा वैयक्तिक मताचा विचार आहे, परंतु संपूर्ण घराला जेव्हा गुरुकृपेची जाणीव होते तेव्हा ते घर नसून स्वतः एक मंदिर होऊन जातं। अमरावतीतील बख्तार कुटुंबीय याची कहाणी होय हीच। बख्तार कुटुंबीय हे अमरावतीचे श्री रामचंद्र हरुमल बख्तार हे अमरावतीमध्ये फाळणीच्या काळानंतर आले व घर आणि घरांची जबाबदारी सांभाळताना ते एक उत्तम अकाउंटंट म्हणून एका व्यापाराकडे काम करू लागले। ते करत असताना त्यांची इमानदारी इतकी होती की धंद्यात झालेला घोटाळा देखील त्यांना नजरेत आणून दिला आणि मग अचानक त्यांची तब्येत खराब झाली। बराच उपचार करून देखील श्री रामचंदजी यांची तब्येत सुधारत नव्हती, म्हणून अशाच वेळी त्यांचे एक मित्र त्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून जिवंत संतांच्या आश्रयाला श्री रामचंदजी गेले। ती जागा होती लाखनवाडी आणि तिथे होते ती गुणवंत बाबा। त्यांच्या पहिल्या भेटीपासून श्री रामचंद्रजींना बरं वाटू लागलं आणि त्यांचा विश्वास बसून साक्षात चमत्कारिक अनुभव आला। पुढे आपल्या आयुष्यात त्यांनी कधीच गुणवंत बाबाची साथ सोडली नाही। आता श्री रामचंदजी बख्तार यांचा परिवार मोठा होता, त्यातील सगळ्यात मोठा मुलगा आणि त्यापेक्षा लहान मुलगा यांनी घराची जबाबदारी स्वीकारून घराला हातभार लावला। श्री गुणवंत बाबा यांचा आशीर्वाद
आणि कृपा होती म्हणून जर आणि संसार इथवर आला होता. पुढे हळूहळू मुलांची लग्न झाली. श्री जगदीश श्री किशोरजी बख्तार यास लग्न झालं. पुढे नवीन व्यवसाय करण्याच्या हेतूने त्यांनी अनेक प्रयत्न केले, परंतु कुठेही यश पदरात येत नव्हतं. म्हणून मग श्री रामचंद्रजी बाबांच्या दर्शनाला गेले आणि तिथेही चमत्कार झाला. श्री किशोरजी यांच्या हँडलूम व्यवसाय केला, पण ईश्वरी शक्ती यदा त्यांच्या सोबत होती. म्हणून हा व्यवसाय इतका चालला की घराची संपूर्ण परिस्थिती बदलली. आणि मग पुढे इतर भावांची लग्न, बहिणींचे लग्न, सगळं प्रपंच अतिशय निर्विघ्नपणे श्री भगवंत बाबा यांच्या कृपेने पार पडला. सन 1977 ते आजचा दिवस संपूर्ण बख्तार कुटुंबीय श्री गुणवंत बाबाच्या सेवेत अहोरात्र असतात. ह्यानंतर अनेक नवीन व्यवसाय त्यांनी सुरू केले. प्रॉपर्टी डेव्हलपिंगचं काम हे सगळ्यात जास्त चाललंय. शिवाय अमरावती ड्रीमलँड मध्ये त्यांच्या एका भावांचं हँडलूमचं शोरूम आहे. जयस्तंभ चौक येथे ही एका भावांचं मोठं शोरूम आहे. बाकी सगळे भाऊ आणि श्री किशोर यांचा मोठा मुलगा कपिल हे सगळे मिळून बख्तार असोसिएट, गुरुकृपा लँड डेव्हलपमेंट व गुरुकृपा कन्स्ट्रक्शन अशी वेगवेगळी कामं त्यांची एक साथ सुरू आहे. आज श्री गुरुकृपेमुळे म्हणजे श्री गुणवंत बाबा यांच्या कृपेमुळे घरची परिस्थिती पूर्णतः बदलली, परंतु त्यांच्या पूर्णपणे उलट संपूर्ण बख्तार कुटुंबियांनी कधीही श्री गुणवंत बाबांना विसरण्याची चूक केली नाही. ते सगळे नित्यनेमाने त्यांची भक्तिभावाने पूजा करतात. आज माणूस फक्त वस्तुनिष्ठ बहुपर्यायी गोष्टीकडे वळला असताना अध्यात्म आणि व्यापारी वृत्ती यांची सुंदर गाठ बख्तार कुटुंबीय घालत आहे. हे बघून नवल ही वाटावं आणि अभिमान देखील वाटावा. असेच आहे माणसाची. उंच आकाशात झेप घेताना पाय मात्र जमिनीवर ठेवावे हे शिकवणारे श्री किशोरजी बख्तार अतिशय प्रेमळ आणि निर्मळ माणूस आहे. ते त्याच्यातील भक्तिभावामुळे देव आहे तेव्हाच आम्ही आहोत. परमेश्वराच्या पुढे काही नाही हे गोष्ट ह्या कामी मान्य करायला ही खूप बक लागतं. ड्रीमलँडमध्ये लहान मुलगा रवी, आकाश, श्याम बख्तार यांचे चिरंजीव हे दोघे मिळून फॉक मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय सांभाळत आहे. अभविष्यातील बोलताना बख्तार परिवार म्हणतात, गुणवंत बाबांनी आम्हाला वेळोवेळी उचलून आपली कृपा आम्हावर केली, म्हणून आजचा सूर्य आम्ही अभिमानाने बघू शकतो. होईल तितकी श्री गुणवंत बाबा यांची भक्ती करून आणि नेटावे व्यवसाय देखील करून व्यवसायाला अनेक नवनवीन आयाम अजूनही आम्हाला द्यायची आहे. आम्ही चोफे प्रगती आणि भक्ती याविषयी चमत्काराची आणि अनुभवाची पोहोचते करण्यात काम सेवा स्वरूप करण्याची इच्छा त्यांची आहे. व्यवसाय तर काळाची गरज आहे, परंतु श्री गुणवंत बाबाची भक्ती ही आत्म्याच्या शांतीसाठी गरजेची आहे. आज ही आपण फक्त निमित्त मात्र आहोत असंच विचार संपूर्ण बख्तार कुटुंबीय करतात. जे काही आहे ते सगळं श्री गुणवंत बाबाच्या कृपेमुळे आहे. समाजात एक असंही उत्तम उदाहरण आहे हे बघून नवल वाटतं, पण हेच खरंच रत्न आहे. या अमरावतीच्या मातीतलं हे सांगायला विशेष अभिमान वाटतो.